नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत महिला आणि बालविकास भरती 2026 जो नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे. त्यामधील सगळ्यात महत्त्वाचे पद आहे महिला आणि बालविकास अधिकारी. ओके, गट ब चं पद आहे. ओके, गट ब त्यालाच आपण CDPO असं म्हणतो. यामध्ये जिल्हा लेवलचं सुद्धा पद आहे आणि तालुका लेवलचं सुद्धा पद आहे. तर त्यामध्ये हे नेमकं शैक्षणिक पात्रता काय चेंजेस झालेले आहेत म्हणजे नवीन सेवा प्रवेश नियमामध्ये जो त्यांची पात्रता आहे, वयोमर्यादा असेल किंवा शैक्षणिक पात्रता असेल, परीक्षा कोणामार्फत कंडक्ट केली जाणार आहे. कारण की आत्ताच 258 पदाची डिपार्टमेंटल एक्झाम पार पडलेली आहे. ओके, सर्वांना माहिती असेल. आपण ही जी परीक्षा बघत आहोत ही सरळ सेवा म्हणजे सर्व महिलांकरिता सर्व पुरुषांकरिता ही एक्झाम असणार आहे. सरळ सेवे डायरेक्ट रिक्रुटमेंट संदर्भात माहिती सांगणार आहोत. तर हे जी.आर सुरुवातीला आपण बघूया. त्याच्या अगोदर आपल्याकडे CDPO सोबतच CDPO ची तर बॅच आहेच. कायदे वगैरे पेपर फर्स्ट पेपर सेकंड दोन्ही सुद्धा पेपरची तयारी या ठिकाणी परिपूर्णरित्या करून घेतली जाणार आहे. PDF नोट्स सुद्धा उपलब्ध होतील. PYQ MCQ चा सराव त्यासोबतच तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे. लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे. टेस्ट सिरीज आणि ई-बुक नोट्स ओके सर्व विषयाच्या PDF नोट्स सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत. तर ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. म्हणजे आणि बऱ्यापैकी लेक्चर इव्हिनिंगला 4च्या नंतरचे लेक्चर ठेवण्यात आलेले आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा ते पाहता येणार आहे. तर महिला बाल विकास अधिकारी बनण्याकरिता योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता आपल्याला जर जॉईन व्हायचं असेल तर 9823442263 हा नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथनं सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल, ऍप डाउनलोड करून एनरोल करता येईल. तर आपला जास्त वेळ न घेता CDPO महिला बाल विकास अधिकारी जिल्हा आणि तालुका लेवलला महाराष्ट्र शासनामार्फत जो नवीन जी.आर प्रसिद्ध झालेला आहे त्या संदर्भात माहिती आपण घेऊया. यामध्ये काय नमूद केलेलं आहे तर विद्यमान महिला आणि बाल विकास आस्थापना वुमेन अँड चाइल्ड इस्टॅब्लिशमेंट गट अ संदर्भात बघूया. दोन्ही सुद्धा गॅजेटेड पोस्ट आहेत. गॅजेटेड म्हणजे राज्यपत्रित पद आहेत. तर या संदर्भात काय दिलेलं आहे, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी त्याला सहाय्यक आयुक्त किंवा परिवीक्षा अधीक्षक किंवा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद गट सर्वसाधारण राज्य सेवा ओके त्याला डिस्ट्रिक्ट वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर ओके डिस्ट्रिक्ट वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा CDPO किंवा असिस्टंट कमिशनर असं म्हटलं जातं की सरळ सेवेमधनं परीक्षा होते. ओके, सरळ सेवा म्हणजेच की डायरेक्ट रिक्रुटमेंट सर्वांकरिता असणार आहे. तर याचं जे चेंजेस आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. काय चेंजेस झालेले आहेत का? तर बघा जो नवीन जी.आर आलेला आहे त्यानुसार यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे बाय नॉमिनेशन of a suitable person by the commission from amongst the person who possesses a degree of any statutory university म्हणजे संविधानिक विद्यापीठामधनं पदवीधारक कोणताही उमेदवार म्हणजे कोणत्याही शाखेमधील उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पात्र ठरणार आहे. तर या जी.आर मध्ये नवीन सेवा प्रवेशामध्ये पहिल्या शैक्षणिक पात्रतेमध्ये काही बदल झालेला आहे का तर नो चेंजेस इन RR ओके म्हणजे कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी चेंजेस झालेले नाहीयेत. तर तुम्हाला मागची जी पात्रता होती पदवी ओके तीच पात्रता या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि ही परीक्षा MPSC कंडक्ट करणार आहे. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत परीक्षा होणार आहे. राज्यसेवेमार्फत गट च पद आहे. ओके, त्यानंतर आपल्याला गट ब संदर्भात माहिती घ्यायची ज्याच्या आता 258 पदांची जाहिरात आलेली आहे. डिपार्टमेंटल एक्झाम होती ज्यांना 7 वर्षाचा अनुभव अंगणवाडी सुपरवायझर म्हणून होता किंवा इतर विस्तार अधिकारी आहेत जे ग्रामविकास विभाग असेल, महिला बाल विकास विभाग असेल या जिल्हा परिषद मधील या कर्मचाऱ्यांकरिता डिपार्टमेंटल एक्झाम महिला आणि बाल विकास अधिकारी म्हणजे CDPO ची घेण्यात आलेली होती. ओके, त्याच्या सोबतच आपल्याला आता या ठिकाणी जी सरळ सेवेची परीक्षा होणार आहे महिला आणि बाल विकास विभागांतर्गत अधीक्षक गट ब आहे राजपत्रित क्लास 2 चं पद आहे. निरीक्षित प्रमाणित शाळा व संस्था रचना व कार्यपद्धती गट ब महिला व बाल विकास आयुक्तालय ओके ICDS आयुक्तालय बघा इथे काय दिलेलं आहे महिला व बाल विकास आयुक्तालय बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण गट ब एकात्मिक बाल विकास सेवा योजना डिस्ट्रिक्ट वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ऑफिसर CDPO रूरल ग्रामीण मधला त्याला सुपरिटेंडेंट म्हणजे अधीक्षक किंवा आपण ONDM असं म्हणतो. तर याच्या पात्रतेमध्ये काही बदल झालेले आहेत का या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर यामध्ये सुद्धा गट ब चं जे पद आहे तर काहीही नो चेंजेस इन RR म्हणजे जो पहिला क्रायटेरिया देण्यात आलेला होता
जसं की पजेसेस एनी डिग्री ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी म्हणजे संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील पदवीधारक उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकत होता. ओके, म्हणजे या पदाकरिता आपल्याला पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. वयोमर्यादा किती दिलेली आहे? ओपन करिता, दोन्ही पदाकरिता ओपन करिता 38 आणि कास्ट मध्ये जर असाल, कॅटेगरीमध्ये असाल तर त्यांच्याकरिता 43 आहे. त्यानंतर त्यासोबतच यामध्ये जे प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग प्रवर्ग असतील, खेळाडू, अंशकालीन उमेदवार यांच्याकरिता 45, 50 असे, माजी सिनियरकरिता 55 असे वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. ओके, आणि ही सुद्धा परीक्षा एमपीएससी कंडक्ट करणार आहे. गट ब ची महिला आणि बाल विकास अधिकारी सीडीपीओ. ओके, अंगणवाडी सुपरवायझर हे गट क चं पद आहे आणि त्याच्यावरचं जे पद आहे त्याला आपण महिला बाल विकास अधिकारी म्हणतो, गट ब चं, आणि त्याच्यावरचं गट च आहे. दोन्ही परीक्षा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत कंडक्ट केल्या जातात. ऑब्जेक्टिव्ह स्वरूपामध्ये असतात. सगळ्यात महत्वाचा ही बाब समजून घ्यायची आहे, एमसीक्यू स्वरूपामध्ये एक प्रश्न आणि 4 ऑप्शन या ठिकाणी असणार आहेत. फक्त एमपीएससी मध्ये निगेटिव्ह म्हणजे गुणात्मक पद्धती असते. 2 पेपर घेतले जातील. यामध्ये पहिला पेपर जीके आणि लँग्वेजचा असेल आणि सेकंड पेपर पूर्ण कायदे म्हणजे तुमचे मेजर आणि मायनर ऍक्ट, महिला आणि बालकांचे. ओके, जसं की हुंडाबंदी अधिनियम असेल, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम असेल, ओके, हे सगळे आपल्याला पीसीपी एनडीटी ऍक्ट आहे, हे सर्व पाहणार आहोत. परीक्षकांच्या पदाच्या दृष्टीने जे महत्वाचं अभ्यासक्रम आहे जो आपल्याकडे दिलेला आलेला आहे त्यानुसार हे लेक्चर या ठिकाणी कंडक्ट केले जाणार आहेत. तर आपल्याला महत्वाचं हे सांगायचं आहे की आतापासून तुम्ही जर तयारीला लागलात सीडीपीओ बनण्याकरिता, तर म्हणजे महिला बाल विकास अधिकारी तुम्हाला पुढच्या पदावरती जायचं आहे. अंगणवाडी सुपरवायझर तर बनायचंच आहे, परंतु सेम सिलेबस आहे अंगणवाडी सुपरवायझर आणि सीडीपीओचा. फक्त सीडीपीओ ही एमपीएससी मार्फत आणि अंगणवाडीच्या ऑनलाईन स्वरूपामध्ये टीसीएस कंपनी मार्फत होणार आहे. तर ज्यांचं ग्रॅज्युएशन पात्रता दोन्ही साठी सुद्धा सेमच आहे, त्याची सुद्धा आपण बॅच लॉन्च केलेली आहे. याकरिता आपल्याला 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि दोन्ही पेपर या ठिकाणी व्यवस्थितरित्या घेतले जातील. त्यासोबतच सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स सुद्धा दिले जातील आणि टेस्ट सिरीज ई बुक नोट्स तर असणारच आहेत. त्यासोबतच दर आठवड्याला पीवायक्यू एमसीक्यूचा सराव या ठिकाणी आपण करून घेत आहोत. नवीन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. ज्या उमेदवारांना एनरोल करायचं आहे त्यांच्याकरिता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.